100 गायी होत्या, त्यातल्या 70 गायी आम्ही त्या आईसरमध्ये भरून पाठवल्या आणि 20 गायी कापलेल्या होत्या बाबा. गायीला कापताना कसं कापलं होतं माहिती आहे? असे भले भले मोठे कट्टर असतात झाडं कापण्याचे, आणि त्या कट्टरने डायरेक्ट गायीवरती फिरवतात आणि गायीचं मांस पार्सल करतात. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, महाराज गाय दूध द्यायची बंद झाली, गाय खाटकी झाली, गाय म्हातारी झाली, तर तिचं काय करायचं? हाच प्रश्न कधी तुमचा एका बाबतीत आला का? आमची आई म्हातारी झाल्यानंतर तिचं काय करायचं हा प्रश्न कधी आपल्या मनात आला? अहो, जर आई म्हातारी झाल्यानंतर जर शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आमच्या आईला सांभाळतो, तर मग गाई म्हातारी झाल्यानंतर तिला का विकावं आम्ही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. अहो, ज्या दिवशी आईचं दूध बंद होतं ना, त्या दिवशीपासून आम्हाला गाईचं दूध चालू आहे. मग जेवढे आईचे उपकार आहे तेवढे गायीचे आमच्यावरती. हो. आणि काहींचं म्हणणं नाही, महाराज आम्हाला नाही सांभाळायची, चारा पाणी नाही, काही नाही. एक काम करा, नसेल तुमच्या सांभाळायची ऐपत, आपल्या नाशिक जिल्ह्यात अशा काही गोशाळा आहे, त्या खाटक्या गायी सांभाळतात, तिथं नेऊन घाला. फक्त पोचवण्याची जबाबदारी तुमची. पण महाराज गोमातेला कत्तल खाण्याला देऊ नका. ही गावाची गाव वाहून जात आहे. मला एकानं त्या दिवशी म्हणलं, महाराज किती संकट येत आहे. म्हणलो या हातानं आपण घेतोय. गावाची गाव वाहून जात आहे, जमिनी वाहून जात आहे, लोकांचा माल वाहून जातो. हा गोमातेचा शाप आहे मंडळी आपल्या सगळ्यांना.